आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी। सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। पोलिसांकडून आतापर्यंत 14 जणांची चौकशी करण्यात आली आहे। सैफच्या नोकरांपासून ते सुरक्षा रक्षकांची चौकशी करण्यात आली आणि या चौकशीत सगळ्यांच्या कॉल रेकॉर्डची माहिती घेण्यात आलेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सैफ अली खान हल्ला प्रकरणातली एक मोठी अपडेट। पोलिसांकडून आतापर्यंत 14 जणांची चौकशी करण्यात आली। सैफच्या नोकरांपासून सुरक्षा रक्षकांची देखील चौकशी करण्यात आली आहे आणि या चौकशीत सगळ्यांच्या कॉल रेकॉर्डची माहिती देखील घेण्यात आली। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विशाल, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, सैफ अली खानवरती ज्या पद्धतीने हल्ला झालेला आहे त्याच्या आरोपीचा शोध एकीकडे पोलिसांकडून सुरू आहे। त्याचसोबत सैफच्या संपूर्ण स्टाफची चौकशी वांद्रे पोलिसांनी केलेली आहे। जवळपास 2 ते 3 तास ही या स्टाफची चौकशी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये सुरू होती आणि त्यानंतर या स्टाफला पुन्हा एकदा सैफ अली खानच्या घरी घेऊन गेलेले आहे। त्या स्टाफकडनं पूर्ण चौकशी जी आहे ही केली जाते। दुसरीकडे सैफ अली खानच्या सगळ्या स्टाफचे कॉल रेकॉर्ड्स जे आहेत हे चेक करण्यात आले। सिक्युरिटी गार्ड्सचे सुद्धा फोन जे आहेत हे चेक करण्यात आलेले आहेत की हा व्यक्ती नेमका या इमारतीमध्ये घुसला कसा, त्यानं कोणाशी संवाद साधलाय का किंवा या इमारतीत जाण्याआधी त्याची कोणाशी भेट झाली होती का, या सगळ्यांच्या बाबतीत पोलीस जे आहेत हे वेगवेगळ्या अँगलनं तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे सैफचा जो स्टाफ आहे या स्टाफची कसून चौकशी पोलिसांकडनं सुरू होती। जवळपास 2 ते 2.5 तास ही चौकशी वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये होती। ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर या स्टाफला पुन्हा पोलिसांनी स्वतःसोबत सैफ अली खानच्या निवासस्थानी घेऊन गेले आणि त्याच ठिकाणी सुद्धा पुन्हा चौकशी जी आहे ही केली जाणार आहे। तत्पूर्वी या सगळ्यांचे कॉल डिटेल्ससुद्धा पोलिसांकडनं चेक करण्यात आलेले आहेत। अद्यापही आरोपीचा शोध लागत नाही आहे। त्यामुळे या आरोपीच्या संपर्कात कुणी होतं का किंवा इतक्या हाय प्रोफाईल इमारतीमध्ये हा आरोपी नेमका कसा घुसला, काय नेमकं त्यानं कारण दिलं होतं, जर घुसताना त्याची काही चौकशी झाली होती का, सिक्युरिटी गार्डकडनं काही प्रश्न त्याला विचारले होते का किंवा सिक्युरिटी गार्डच्या नजरेस हा व्यक्ती आला होता का, याबाबतीत सगळ्या अँगलनं तपास जो आहे हा आता पोलिसांचा सुरू झालेला आहे। त्यामुळे स्टाफची कसून चौकशी वांद्रे पोलीस स्थानकात झाली आणि त्यानंतर या स्टाफला पुन्हा एकदा सैफ अली खानच्या निवासस्थानी जे आहे ते पोलीस घेऊन गेलेले आहेत। त्यामुळे आता पोलीस वेगवेगळ्या अँगलनं या हल्ल्याचा तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे या स्टाफची चौकशी झाल्यानंतर पुन्हा एकदा पोलीस या स्टाफला घेऊन निवासस्थानी जे आहेत हे गेलेले आहेत। सौरभ, विशाल, यावर लक्ष ठेवून असता त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।